नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। 55हून अधिक माजी नगरसेवकांचा अशोक चव्हाणांना पाठिंबा। 55 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। शरद पवारांच्या हस्ते रायगडवर तुतारी पक्ष चिन्हाचं अनावरण। शरद पवार गटाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये तुतारी चिन्हाचं अनावरण। शरद पवारांची तुतारी वाजणार नाही आणि उद्धव ठाकरेंची मशाल पेटणार नाही। मंत्री गिरीश महाजनांची शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर टीका। महापुरुष आहे आपण, जातींमध्ये विभागले। छत्रपतींचं कधीही नाव न घेणाऱ्या पवारांना आता रायगड आणि शिवाजी महाराज आठवले। राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका। जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर मराठा आंदोलक रस्त्यावरती। राज्यभर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको। ओबीसी मधून आरक्षण देण्याची मराठा आंदोलकांची मागणी। रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करा। शांततेमध्ये आंदोलन करा। विद्यार्थ्यांना मदत करा। मराठा समाजाने उद्या आंतरवालीमध्ये बैठकीला यावं। मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं आहे। मराठा समाजानं आंदोलन न करता संयम राखावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मराठा समाजाला आवाहन। महायुतीच्या जागा वाटपाबाबत पहिली बैठक संपन्न। जागा वाटपाबाबत आणखीन एक बैठक होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महायुतीच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंनी लोकसभा लढवावी। केंद्रीय नेतृत्वाचे आदेश। तर लोकसभेबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेईन। लोकसभा लढवण्याबाबत नारायण राणेंची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी पुन्हा किरण सामंत चर्चेत। सामंतांचा राणेंचा आशीर्वाद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओमुळे सामंत निवडणूक लढणार असल्याची चर्चा। काँग्रेस भवनमध्ये इंडिया आघाडीचा थोड्याच वेळामध्ये पुण्यात मेळावा। मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।